बहुतांशी मुद्दे या व्यापारी आणि हमाल मतदारसंघातली बोगस नावं किंवा खरोखरी जे काम करतात त्यांची नावं वगळणे असा प्रकार या प्रारूप यादी जी बार्शी मार्केट कमिटीने DDR ऑफिसला पाठवली त्यामध्ये जे असं निष्पन्न झालं आहे त्याविरुद्ध आम्ही बऱ्याच लोकांनी हरकत घेतलेली आहे आणि जे अनेक ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात, शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः असो, अशा कर्मचाऱ्यांची नावंसुद्धा या दोन्ही याद्यामध्ये घातलेली आहेत. आता जे शिक्षक आहेत, शासकीय कर्मचारी, उदाहरण मी नाव नाही घेणार आत्ता, पण एक केमिस्ट आहे, इंजिनियर नाही केमिस्ट आहे, राहतो पुण्याला, त्याचा हमालाच समावेश आहे. म्हणजे कुणाचं अपग्रेडेशन आहे का डिग्रेडेशन आहे हे कळेना गेलं. त्याच्यानंतर जो पंचायत समितीत नोकरी करतो त्याचं नाव हमालात आहे. जो शिक्षक आहे त्याचंही नाव हमालात आहे. हा म्हणजे हमाली करतो या यादी मतदार यादीत आहे. शिक्षक आहे, रोज 11 ते 5 त्यांची ड्युटी आहे, त्यांचं नाव व्यापारी यादीत आहे की जे शासनाच्या अनुदान पगारापोटी घेतात. दुसरा पण तसाच शिक्षक आहे आणि तिसरा पण शिक्षक आहे आणि त्यांची नावं व्यापारी मतदारसंघात. व्यापारी नसतानाही अशी अनेक नावं समाविष्ट केली आणि जे खरोखरी व्यापार करताय, सेस भरताय, त्यांची अनेकांची नावं केवळ संशयापोटी की हे विरोधात जातील अशी कल्पना करून त्यांचं अनेकांचं लायसन रिन्यू केलं नाही पण सेस भरतात. ती नावं ह्याच्यात व्यापारी मतदारसंघातनं वगळले. त्यातलं मोठं उदाहरण म्हणजे साहेबराव देशमुख आपल्या रातंजनचे, ते व्यापारी मतदारसंघातनं संचालक म्हणून निवडून आले. कालपर्यंतच्या मीटिंगचा अजेंडा त्यांना आहे, ते मीटिंगला हजर आहे आणि त्यांचंच नाव व्यापारी मतदारसंघातून वगळलेलं आहे. जर त्यांचं वगळलेलंच होतं तर ते डिफॉल्टर म्हणून तुम्ही त्यांना मीटिंगला अजेंडा पाठवायलाच नाही पाहिजे. असा सगळा मोठा घोळ हा या यादीत दोन्ही आहे. मगाशी सांगितलं तसं परांडा तालुक्यातल्या अनेकांची नावं हमाल, तोलार, वारणी कामगार या व्यापारी या मतदारसंघात लावलेली आहेत आणि अनेक वारणी कामगार वर्षानुवर्ष काम करतात, त्यांच्याकडं लायसन आहे, पावती आहे, त्यांची सुद्धा नावं जवळजवळ ते 55 लोक आहेत. तक्रारी 148 आहेत, एका याच्यावरचे तर 55 आहे. ते त्यांनी मला लायसन दाखवलं. मी म्हटलं तुम्ही रितसर तक्रार करा. त्याप्रमाणे त्यांनी तक्रार केली. म्हणजे जे काम करताय, ज्यांना तुम्ही लायसन दिलेलं आहे त्यांची नावं तुम्ही वगळता
जे हा एकंदरी ज्याला आपण फॉल्स डॉक्युमेंट किंवा फोर्जरी या प्रकारात मोडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं संबंधित अशी यादी पाठवणाऱ्या सचिवाविरुद्ध फौजदारी दाखल करावी अशी सुद्धा मागणी आम्ही DDR साहेबांकडं जे याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडं तर केलीच आहे. पण प्रधान सचिव पणन आणि सहकार यांच्याकडे सुद्धा आम्ही या प्रकारच्या सगळ्या तक्रारी केल्या. या निमित्तानं मला असं वाटतं की हे जे तालुक्याच्या बाहेरची नावं, आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून 10-20 लोक आहेत तिथे व्यापार करणार, वर्षानुवर्ष करतात. पण ज्यांनी मार्केट यार्डाचं तोंड बघितलं नाही किंवा कुठल्या व्यापाऱ्यांनी कुठं काय त्यांचा पुरावा नाही, काय नाही, अशी लांबून लांबची माणसांची नावं हमालांच्या मतदार यादीत किंवा व्यापाऱ्याच्या मतदार यादीत पर तालुक्यातली ही घातलेली आहे. मला वाटतं बहुतेक लोकसभेच्या निकालाचा धसका घेऊन आपल्याच कार्यकर्त्यांवर ज्यांचा विश्वास राहिलेला नाही याचं हे निदर्शक आहे. याच्यातनं हेच निदर्शन असं येतं की तुमच्याच माणसावर विश्वास नाही म्हणून बाहेरची नावं तुम्हाला घालायची पाळी आली. किंवा खाय यार्डात फक्त दत्तनगर आणि राऊतचाळीतलीच माणसं व्यापार आणि हे करतात. एका कुटुंबातली 8-8, 10-10 माणसं हमालाच्या यादीत, व्यापाऱ्याच्या यादीत, असा सगळा हा घोळ करून ठेवलेला आहे. आणि त्याला जबाबदार हे मार्केट कमिटीचे सचिव ज्यांच्या सहीनं ही प्रारूप यादी जाती ते जबाबदार आहे असा आमचा आक्षेप आहे.